प्रिय मित्रांनो, आज बुधवार आणि 23 एप्रिल आणि आजच्या दिवशी आपल्याला लूकच्या शुभवर्तमानामध्ये एक सुंदर घटना दाखवलेली आहे. विशेष करून प्रभू येशूच्या शिष्यापैकी 2 शिष्य त्या पहिल्या दिवशी अगदी संध्याकाळी उशिरा जणू काही अमावच्या रस्त्याने चालत आहेत. ही वाट 11 किलोमीटर लांबीची होती आणि त्या ठिकाणी ते दोघेही फार निराश झाले होते की येशू ख्रिस्त हा पुन्हा उठेल आणि आपल्याला भेटेल ह्या अनुषंगाने ते वाट पाहत होते. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, त्यांनी ज्या स्त्रिया ज्यांनी येऊन शिष्यांना सांगितलं आणि की येशू उठला आहे, त्याची खास रिकामी झालेली आहे, परंतु मात्र तो येशू ह्यांना दिसला नाही. हे त्या शिष्यापैकी 2 शिष्य होते आणि म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर जणू काही अंधार होता. ते जणू काही अज्ञान बनलेले होते आणि अशा लोकांना ते जात असताना येशू त्यांच्यामध्ये येतो आणि विशेषतः त्यांच्याबरोबर तो चर्चा करतो की तुम्ही कशाविषयी चर्चा करीत आहात. आणि त्यांनी सुद्धा येशूला सांगितलं की अशी घटना झाली आणि आम्हा सर्वांना वाटलं होतं की तो येशू पुन्हा जिवंत होईल, परंतु आज आम्ही नाराज आहोत कारण आम्हाला तो प्रभू दिसत नाही आहे. हो प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर चाललेला आहे हे त्यांनी ओळखलं नाही, एवढे त्यांच्या डोळ्यासमोर अंधार होता आणि खरोखर ती अंधाराचीच वाट होती. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना स्वतःची ओळख न दाखवता त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि तुम्ही कसली चर्चा करत आहात. मग येशू ख्रिस्त त्यांना हळूहळू शास्त्र सांगतो आणि त्यांची समज करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी जेव्हा ते पोहोचले त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने सांगितलं की तुम्ही कुठे जात आहात आणि आता तुम्ही आमच्याबरोबर जेवायला या. म्हणून येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर गेला आणि त्यानंतर त्या संध्याकाळी ते भोजनात बसले असता येशू ख्रिस्त पुन्हा भाकर घेतो, ती मोडतो आणि आपल्या शिष्यांना देतो. तेव्हा त्यांचे डोळे उघडले जातात आणि नंतर त्यांना कळतं की हा येशू आहे आणि आपल्याबरोबर चर्चा करत होता, आपल्याला सगळी कथा सांगत होता आणि आपल्याला सर्व काही समजेल ह्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करीत होता. हो माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि जेव्हा ते सज्ञान झाले आणि ख्रिस्त हा खरोखर उठलेला आहे, तो आपल्याबरोबर बोलत आहे, आपल्याबरोबर फिरत आहे, चालत आहे, तेव्हा त्यांनी येशूला ओळखलं. आणि नंतर त्या संध्याकाळी रात्र असून देखील ते लगेच आपल्या प्रेषितांकडे जेरुसलेमला परत गेले आणि त्यांनी त्या दुसऱ्या शिष्यानं सांगितलं की आम्हाला येशू भेटला आहे, आम्ही येशूला भाकर मोडताना पाहिलं आहे. हो माझ्या प्रिय बंधू भगिनो, प्रभू येशू ख्रिस्त आणि भाकर मोडणे, शिष्यांना देणे आणि सांगणे की घ्या आणि खा, हे खरोखर केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचंच लक्षण होतं आणि म्हणून त्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखले. हो माझ्या प्रिय बंधूंनो, ह्यामध्ये येशू ख्रिस्त त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता आणि त्यांना न सांगता की तुम्ही का विश्वास ठेवला नाही असं न विचारता त्यांची कान उघडणी करतो आणि त्यांना खरोखर नवज्ञान देतो. हो, अशा प्रकारे आपण देखील आपल्या मित्रांना ज्यांना ज्ञान नाही त्यांना सज्ञान करण्याचा मार्ग कसा आहे हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त शिकवतो. त्याच्या आपण आभार मानूया.